नमस्कार मंडळी. आजचा विषय थोडा वेगळा आणि तितकाच महत्त्वाचा आहे. अनेकदा आपण यावर मोकळेपणाने बोलत नाही, पण प्रत्येक जोडप्याला याची माहिती असणं खूप गरजेचं आहे. महिलांचे पाणी नेमकी कधी आणि कसे जाते, स्क्वर्टिंग म्हणजे काय, याबद्दलच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कसे आहात तुम्ही सगळे? आशा आहे की तुम्ही सर्वजण मजेत असाल. तर आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महिलांचे पाणी नेमकी कधी आणि कसे जाते. बघा, पुरुषांच्या बाबतीत काय होतं, जेव्हा ते खूप जास्त उत्तेजित होतात किंवा त्यांचा अवयव ताठ होतो, तेव्हा शारीरिक संबंध सुरू करण्यापूर्वी त्यातून एक हलकासा चिकट द्राव बाहेर येऊ लागतो. हे का होतं? जेणेकरून तुमचे संबंध अधिक सोपे आणि सुखद होऊ शकतील. अगदी याचप्रमाणे जेव्हा तुम्ही महिलांसोबत जवळीक साधता किंवा त्यांना स्पर्श करता, तेव्हा त्यांच्याही गुप्तांगामधून एक हलकासा स्राव होतो, ज्याला आपण नैसर्गिक ओलावा म्हणतो. आणि पुरुषांच्या बाबतीत वीर्यपतन होण्यापूर्वी जे बाहेर येतं, त्याला आपण सुरुवातीचा स्राव म्हणतो. महिलांमधील स्रावाचे प्रकार. आता महिलांच्या बाबतीत हा स्राव 2-3 प्रकारचा असू शकतो. 1. नैसर्गिक ओलावा. हा स्राव सुरुवातीला उत्तेजित झाल्यावर निघतो. हे एक नैसर्गिक वंगण म्हणून काम करतं, जे तुमच्या शारीरिक संबंधांना खूप जास्त सोपं बनवतं आणि तुम्ही दोघेही तो क्षण चांगल्या प्रकारे अनुभवू शकता. 2. चरम सुखाच्या वेळेचा स्राव. त्यानंतर जेव्हा तुम्ही भरपूर जवळीक साधता आणि महिला खूप जास्त संतुष्ट होते, जशी ती समाधानाच्या शिखरावर पोहोचते आणि तुम्ही संबंध ठेवत असता, तेव्हा आधीच्या ओलाव्यापेक्षा थोड्या जास्त प्रमाणात स्राव बाहेर येतो. तुम्ही हे देखील लक्षात घेऊ शकता, जर संबंध ठेवताना तुम्हाला आधीपेक्षा जास्त ओलेपणा जाणवला, तर तुम्ही समजू शकता की तुमची पत्नी पूर्णपणे समाधानी होऊन तिचा स्राव झाला आहे. 3. मोठ्या प्रमाणातील स्राव, स्क्वर्टिंग. पण जर तुम्हाला खूपच जास्त ओलेपणा जाणवत असेल, तर याला स्क्वर्ट करणं असं म्हणतात. हे महिलांच्या लघवीच्या जागेतून बाहेर येतं. हे खूप जास्त प्रमाणात असतं. असंही होऊ शकतं की शारीरिक संबंधांदरम्यान तुमचा बिछाणा पूर्णपणे ओला होईल. हे एखाद्या पाण्याच्या फवाऱ्यासारखं किंवा खूप जास्त प्रमाण असलेलं पाणी असतं. जर असं झालं, तर तुम्ही समजू शकता की तुमच्या पत्नीने स्क्वर्ट केला आहे. हे सगळं कधी होतं आणि समस्या कुठे येते? हे सगळं तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही तुमच्या पत्नीला खूप चांगल्या प्रकारे उत्तेजित करता आणि ती चरमसुख अनुभवत असते. पण यासाठी तुम्हाला तुमच्या पत्नीला त्या पातळीपर्यंत घेऊन जावं लागतं. बऱ्याचदा काय होतं, पुरुषांचे वीर्यपतन खूप लवकर होते. ते आपल्या पत्नीसोबत पुरेशी जवळीक साधत नाहीत किंवा योग्य प्रकारे तिला उत्तेजित करत नाहीत, आणि मग त्यांची तक्रार असते की त्यांची पत्नी असा काही प्रतिसाद देत नाही. खरं सांगायचं तर खूप कमी महिला किंवा मुली अशा असतात ज्या स्क्वर्ट करतात, आणि सामान्यतः अशाही खूप कमी महिला असतात ज्या पूर्णपणे समाधानाचा अनुभव घेतात. अनेक महिलांना तर हे माहीतच नसतं की त्यांचे पाणी गेले आहे की नाही, कारण त्या तो आनंद अनुभवूच शकत नाहीत. जसं पुरुषांचे वीर्यपतन होते तेव्हा त्यांना खूप छान वाटतं, एक प्रकारचा झटका जाणवतो आणि ते तो क्षण पूर्णपणे अनुभवू शकतात. पण महिलांच्या बाबतीत अनेक जणींना हे जाणवतच नाही. त्यांना फक्त एवढंच जाणवतं की त्यांचे गुप्तांग ओले झाले आहे. यामागची मुख्य कारणे. कामेच्छेची कमतरता. बऱ्याच महिलांमध्ये कामेच्छा खूप कमी असते, त्यामुळे त्यांचे शरीर त्यांना त्या पातळीपर्यंत साथ देऊ शकत नाही जेणेकरून त्या तो आनंद अनुभवू शकतील किंवा पूर्णपणे संतुष्ट होऊ शकतील. दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषच आपल्या पत्नीला त्या पातळीपर्यंत उत्तेजित करू शकत नाहीत की तिला तो आनंद आणि समाधान अनुभवता येईल. त्यामुळे कमतरता दोन्ही बाजूंनी असू शकते, पुरुषांमध्येही आणि महिलांमध्येही. उपाय आणि निष्कर्ष. म्हणूनच हे सगळं जाणून घेणं आणि समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुमच्या पत्नीने कधीतरी स्क्वर्ट करावे किंवा पूर्ण आनंद घ्यावा, तर तुम्हाला तिला त्या पातळीपर्यंत घेऊन जावे लागेल. जर तुमच्या पत्नीमध्ये कामेच्छेची कमतरता असेल, तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कामेच्छा वाढवण्यासाठी काही चांगल्या आयुर्वेदिक गोष्टींचा वापर करा, जेणेकरून तुमच्या पत्नीची कामेच्छा सुधारेल आणि तुम्ही दोघेही एका परिपूर्ण नात्याचा आनंद घेऊ शकाल. मला आशा आहे की तुम्हाला माझ्या या सर्व गोष्टी समजल्या असतील आणि ही माहिती नक्कीच उपयोगी वाटली असेल. चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ आणि नवीन माहितीसोबत. धन्यवाद.